आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। युद्धामुळे भविष्यामध्ये गॅस मिळणार नाही ही भीती सामान्यांना चिंतेमध्ये टाकते आणि त्यामुळे आता सामान्य ग्राहक देखील घरामध्ये गॅसचा साठा करू लागलेत की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। सरकार वारंवार सांगतंय की घरगुती सिलेंडर पुरवठ्यावरती परिणाम नाही, तरी देखील घरामध्ये गॅस सिलेंडर असून देखील अतिरिक्त सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र हे नागपूरमध्ये दिसून आलंय। त्यातच मोबाईलवरती नंबर लागत नाही, ज्याचा नंबर लागला त्यांना निर्धारित वेळेमध्ये सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या या भीतीमध्ये आणखी भर पडल्याचं पाहायला मिळतंय। गॅसचा कुठलाही तुटवडा नाही असं वारंवार सरकारकडून सांगितलं जात असताना देखील नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे। त्यामुळे अनेक नागरिक घरी एक अतिरिक्त सिलेंडर भरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी त्यांची जी धडपड आहे ती सर्व राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नागपूरमध्ये आपण दृश्य बघू शकतो, दत्तात्रय नगरच्या या गॅस एजन्सीसमोर नंबर लावण्यासाठी कशा प्रकारे लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नंबर लागला की लागायचा आहे? लागेल ना, रांगेत आहो लागेल। काय घरी एक गॅसला लागलेला आहे का सिलेंडर? संपत म्हणजे आता दीड महिना झाला आहे, त्याची संपली आहे मुदत, मग आता नंतर घेऊन जाऊ जबाबदारी म्हणून आपण एक संपत आलंच आहे। माझ्याकडे एकच सिलेंडर आहे आणि ते संपलं आहे। 8 तारखेला बुकिंग केलेलं होतं मी, ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे। मला प्रॉब्लेम चालला आहे। नंबर मोबाईलवर लागत आहे की नाही आहे? मोबाईलवर नंबर लागलेला परत सिलेंडर नाही आला म्हणून मला यायला लागले आज। थोडा पुरवठा विस्कळीत झाला त्यामुळे काही ठिकाणी समस्या आहे। काय नाही तुमचं? मनोहर ठौकार। मोबाइल नंबर भी इन्होंने बंद करके रखा है, मोबाइल से बैग गैस बुक नहीं हो रही और अभी जो दे रहे रसीद वो 10 किलोमीटर दूर से लाना पड़ता है। घरी गॅसचा सिलेंडर एक घरी गॅसचा सिलेंडर सुरू आहे, टाइम हो रहा है, एक आध हफ्ते में खत्म हो जाएगा, इसलिए चाहिए अपन को एडवांस में। तुमच्याकडे पण घरी गॅसला सिलेंडर एक सुरू आहे? संपलं आज तुमच्याकडे? आमच्याकडे एक आहे, संपला। बरं, तुमच्याकडे काय स्थिती आहे? 8 दिवस पुरण इतका आहे। घरी गॅसला सिलेंडर आहे का सध्या? एक सध्या आहे, पण ते 4-5 दिवसांनी तोही संपणार आहे। एक अतिरिक्त सिलेंडर भरून ठेवा, जेणेकरून भविष्यात जर काही संकट आलं तर त्याचा सामना करता यावा, अशा प्रकारचे देखील मोठ्या संख्येने नागरिक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकार वारंवार विनंती करत आहे की घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही, मात्र एक लोकांमध्ये भीती पसरली आहे आणि त्या भीतीमुळेच अशा प्रकारचं दृश्य आपल्याला नागपूरमध्ये असो किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।